फ्रेंड्स, दिस इज आर्या. सेलिब्रिटी तडकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी आलेले आहे विले पार्ले येथील टी ब्रेक कॅफेमध्ये. आणि इथे आपल्याला भेटणार आहेत नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी. त्यांचा एक चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे, प्रेमासाठी कमिंग सून. आणि ऑफकोर्स त्याचे दिग्दर्शक आहेत अंकुर काकटकर. तर आपण स्टार्ट करूयात. मला हवी आहेस तर तू पूर्ण हवी आहेस, नाहीतर नको. प्रेम असं काही नसतं. माझा विश्वास नाहीये प्रेमावर. आमच्यापासून जो पळाला तो देवाला मिळाला. वेडायस. लाल भडक माल कडक. सो टी ब्रेक कॅफेमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि सध्या माझ्याबरोबर आहेत जितेंद्र जोशी, नेहा पेंडसे आणि दिग्दर्शक अंकुर काकटकर. तुमच्या तिघांचंही सेलिब्रिटी तडकामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि या आहेत आर्या. से हॅलो. हाय. अच्छा, माझी ओळख यांनीच करून दिली. ओके, त्यांचा एक चित्रपट येतोय प्रेमासाठी कमिंग सून. यांचा सुद्धा हा प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट आहे. सो ह्या चित्रपटासंबंधी आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. आणि ऑफकोर्स आपण जिथे आलेलो आहोत तिथे खूप काही खाणार आहोत. आपण टी ब्रेक कॅफे. टी ब्रेक कॅफे. तर आपण गप्पांना सुरू करूया. सगळ्यांनी प्रत्येकाचे अनुभव मला सांगायचे आहेत. तर जितेंद्रपासून मी सुरू करू का? कारण की तो फार बोलण्यासाठी उत्सुक आहे. नाही, मी बोलण्यासाठी उत्सुक आहेच, पण त्याहीपेक्षा मला ना आता ग्रीन टी प्यावाचं वाटतं इथे. डेफिनेटली जितू. तुम्ही प्लीज ऑर्डर करा का? येस प्लीज. ग्रीन ऑर्डर करण्यापूर्वीच इथे ग्रीन टी. तुमच्यासाठी सगळं हाती. हाजी. हे आहेत कप. हे ट्रान्सपरंट कप आहेत. माणसानं असं असावं या कप सारखं ट्रान्सपरंट. सो तुम्ही काय घेणार? मी चहा घेईन. चहा. ओके, एक चहा. एक चहा. आणि खायला काही नको सर तुम्हाला? खायला आत्ता काही नको. तुम्हाला सँडविच चालेल का? मी सांगतो यांच्यासाठी सँडविच द्या. चीज कॉर्न सँडविच. चीज कॉर्न सँडविच द्या. त्यांच्या साईजला साजेसं द्या. बरोबर. कमिंग सून हा जो सिनेमा आहे हा बघा, मी जर आता हिच्या रोलविषयी बोलायला लागलो तर हिचं नाही, बोलणं मला ॲक्च्युली तुझ्याबद्दलच थोडंसं कॉन्सन्ट्रेट याच्यावर करूया. थोडंसं पहिल्यांदा एक तुझा डायलॉग आम्ही प्रोमोमध्ये पाहिला, लाल भडक माल कडक. सो याच्याबद्दल जरा. खरं तर मी पर्सनल आयुष्यात मुलींना माल, आयटेम किंवा जे काही शब्द आहेत तसं म्हणणाऱ्यापैकी नाही. आय हेट दोज वर्ड्स. मला माल बिल म्हटलेलं मला फारच कंटाळा येतो मुलींना असं म्हणतो. पण ते कॅरेक्टर तसं आहे, तो रासवट आहे. तो सम्राट कोलते पाटील सिनेमाच्या उत्तरार्धात तुम्हाला भेटायला येतो. आणि हिचं स्थळ आलेलं असतं माझ्याकडे. आणि मग तो तिला धरून ठेवतो आणि सोडतच नाही तिला. कारण एकदा बाई आवडली की तिला सोडण्याची परंपरा नसते सम्राट कोलते पाटलाच्या स्वभावात. त्याचा स्वभाव रासवट आहे, थोडासा विनोदी आहे. त्याच्या जिथे तो राहतोय त्या सगळ्या प्रांतावर त्याचं राज्यसुद्धा आहे. जरा येडसर आहे. मग काही माणसं ही आणि अशी माणसं आहेत बरं का जगात. ते थोडीशी ती आपल्याला कार्टूनमधल्या कॅरेक्टरसारखी वाटतात, पण तो आहे तसं. पण मनही आहे तसं. काही माणसं प्रेम आय लव्ह यू म्हणून व्यक्त करतात. काही माणसं जी असतात ती हातच धरतात डायरेक्ट आणि चल लग्न करतेस का. किंवा काही माणसं मेरे बच्चों की माँ बनेगी क्या, असं राज कपूरने त्यावेळेला म्हटलंय. किसकी कृपा होके? शंकरने.
अगर महादेवची की कृपा होईल. महादेवजी कृपा होईल. तर इथं हा जरा म्हणजे तो भोळसटपणा त्याचा आहे, पण हा तू जरा काहीतरी वेगळ्या पद्धतीने हिला मागणी घातली. मागणी नाही तो म्हणजे हा म्हणजे तुम्ही बघा सिनेमा तुम्हाला कळेल की हा काय करतो. बरं नेहा तुझ्याकडे वळते. खरं तर याआधी तू खूप छान छान चित्रपटांमध्ये आम्हाला दिसलीस. हॉट लावणीसुद्धा केली आहेस, एक आयटम सॉंग्स, आणि आता पुन्हा एकदा एक छान हिरोईन म्हणून तू प्रेक्षकांना दिसणार आहेस. तर काय अनुभव आहे तुला या फिल्मसाठीचा? मला असं सांगायचं की आत्तापर्यंत मी जे काय फिल्म्स केलेले आहेत मध्ये आपण म्हणूया अपिअरन्सेस असो, गाणी असो, जे काय असो, ते सगळं एकीकडे, आणि या फिल्ममध्ये मी जी दिसणार आहे, ज्या पद्धतीने मला दाखवलं जाणार आहे किंवा ज्या पद्धतीचं मला कॅरेक्टर मिळालं आहे ते एकीकडे. सो खूप फिमेल सेंट्रिक अशी एक फिल्म आहे ही, रॉमकॉम आहे. मला खूप म्हणजे तीव्र इच्छा होती कधीपासून की मला एका रॉमकॉममध्ये काम करायचं आहे, बिकॉज आय थिंक कोणत्याही मुलीला रोमॅन्स हा प्रकार खूप आवडतो. आय एम नो डिफरंट. आणि थँक्स टू अंकुर की ही जस्ट नॉट गिव्ह मी अ रॉमकॉम, ही ऑल्सो गेव मी अ वुमन सेंट्रिक रॉमकॉम. सो थँक्यू अ लॉट. जित्याबरोबर तर मी आधी काम केलेलंच आहे. कुठला सिनेमा? तर हुतुतूमध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. आदिनाथ बरोबर मी पहिल्यांदा काम करत होते. सो आय हॅड द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. एकाबरोबर जिथे मी ऑलरेडी काम केलेलं आहे आणि एक अशा मुलाबरोबर ज्याच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करते. द एंटायर टीम वॉज सो अमेझिंग. सगळे यंगस्टर्सनी भरलेले. मला कॅरेक्टर खूप सुंदर मिळाले. शी इज बबली, शी इज नॉटी. तिला खूप शेड्स आहेत तिच्या कॅरेक्टरला. तर मला वाटतं आय एम जस्ट प्युअरली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस. नक्कीच तुमच्याकडे आता वळते. खरं तर प्रत्येक चित्रपटांमध्ये प्रत्येकजण प्रयत्न करतो की आपली कथा किंवा आपली स्क्रिप्ट काहीतरी वेगळी असावी. तर तुमचा या फिल्मसाठीचा काय वेगळा असा प्रयत्न होता का? काय असं वेगळं पाहायला मिळणार आहे? वेगळं नक्कीच पाहायला मिळेल. लग्न या गोष्टीचे, लग्न या एखाद्या घटनेचा आपण एक पैलू आत्तापर्यंत पाहत आलो आणि एकच पैलू आत्तापर्यंत आपण दाखवत आलो. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे काय घडू शकतं याचा कधी आपण विचार केलेला नाही आहे. सो लग्न करायच्या आधी थोडासा विचार केला पाहिजे, थोडंसं माहिती काढली पाहिजे. या गोष्टी अर्थातच एका वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेल्या. जेव्हा मला ही कथा ऐकवण्यात आली माझ्या निर्मात्यांकडनं, तेव्हा मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. कारण प्रत्येकाच्या कॅरेक्टरला खूप छान शेड्स अँड डायनॅमिक्स होते जे प्रत्येकजण एक्सप्लोअर करू शकत होता. मला आठवतं मी नेहाला जेव्हा पहिल्यांदी ही स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा ती खूपच एक्साईट झाली, तिला जाम आवडली. ती हो 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 म्हणली. मग मी जितूला जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मला प्रकर्षाने एक गोष्ट आठवते की ज्या संध्याकाळी माझं नरेशन जितूबरोबर झालं त्यांनी पहिली गोष्ट अशी केली होती की त्याच्या मिशा पिळून सम्राटचे डोळे कसे असतील असे सेल्फीज मला तरी पाठवल्या. सो आदिनाथ प्लेज कम्प्लिटली अ स्वीट बॉय नेक्स्ट डोअर आणि एक हिरो, एक छान खरंच डिझायरेबल मुलीला हवा असं वाटेल असा म्हणजे लग्नाच्या मार्केटमध्ये सगळ्यात करेक्ट विकलं जातं आणि ज्याच्याकडे कुणीही बघणार नाही, बघितलं तरी ह्याला हाकला आली असं नाही. हो ॲब्सोल्युटली. तर सो इतकी सुंदर कास्ट मला मिळाली. एकदा जो तू सिनेमा करत होतो ना तर तेव्हा ही मला म्हणाली होती की काय भावा बहिणीसारखं डान्स करतो. काय झालं ही आता डान्सर आहे ना, आपण आता स्त्री दाक्षिण्य म्हणा किंवा काय नाचायचं होतं तर त्यात आमच्या कोरिओग्राफरीवर आम्ही नाचो असं काय 2 तासात ते करायचं होतं. तर नाचो असं म्हटल्यानंतर आम्ही काय जसं ही डान्सर ही आणि त्यांनी पटकन असा हात ठेवला खांद्यावर. मी कमरेत हात घालणं अपेक्षित होतं, बरोबर ना, असं मला वाटतं. तर मी खांद्यावर ठेवला. आता ते झालं कसं की असा खांद्यावर हात आहे तिचंही आणि माझंही खात. तर म्हणजे काय भावा बहिणीसारखं नाचतं. तर ते मला इतकं लागलं ना की अरे साला आपली हिरोईन आपण तिला की आपल्याला भावा बहिणीसारखं म्हणाली. पण मग जेव्हा हा रोल आला मला आठवतं अंकुर काकरलाही मी म्हटलं होतं की अंकुर आता तिला म्हणावं आता बघ भाऊ दिसतो, आता बघ भावा, आता पुढे चुकून जरी भाऊ दिसला तर मला सांग.
आता भाऊ कदम पण नाही दिसणार. म्हणजे मग मी म्हणजे एक तर ते काही एक सीन करत असताना ते क्लोज मला आठवते असे होते की अंकुरने ते कापले, कारण ते सेन्सॉर बोर्डानेच कापले असते, म्हणूनच ते कापले. मग त्याचा दुसरा टेक मला ठेवायला लागला, कारण त्या टेक मध्ये साहेबांचे डोळे जे काही दिसलेत नाही पण ते मुद्दामच केलं होतं, हो, कारण अर्थातच. तो आहे तसा. तो त्यांनी म्हणजे खूप सुंदर केला. ते हातात सफरचंद आहे आणि तो तिच्याकडे बघतोय. आता तो कुठे बघतोय हे मी नाही सांगत. हातात सफरचंद आहे, तो डोळ्यात बघत नाही एवढं नसले आणि हातात सफरचंद आहे. आता मी सिरियसली सांगतो, मी हे मुद्दाम सांगू इच्छितो की जर का मला असं वाटतं कधी कधी काय होतं, आपण आता ते जे कॅरेक्टर आहे मी माझ्या आयुष्यात कधीही असं करणार नाही, आणि मी जर असं कुणाला करताना पाहिलं तर मी जाऊन मुस्काट फोडेन त्या माणसाचं. परंतु आता ती जी व्यक्ती आहे ही जर हिच्याबरोबर माझे काही संबंध जुळणार आहेत, म्हणजे त्या अंतराबरोबर, आणि माझा स्वभावच जर असा असेल, मी जर मदन बाणाचं दुसरं टोक असेल तर हा म्हणजे तर मला ते कॅरेक्टर काय करेल तर तो इथपर्यंत जाईल. त्याची पद्धतच प्रेम करण्याची कदाचित तशी आहे. सो आणि मग ते एक मुलगी जी मुंबईतनं अशा माणसाच्या समोर जाते ते म्हणजे मगरीच्या तोंडी तिचं होतं. मग तो जो भाऊ होता त्या सिनेमात भावासारखं वाटलेला, तो इथे असा नकोसं झाला की अरे जा याला घालवा कुठेतरी. हो म्हणजे मला लिटरली आय रिमेंबर दॅट वन पर्टिक्युलर टेक, त्याने असे काहीतरी एक्सप्रेशन दिले की ऍक्च्युली मला तिकडनं पळून जायचं होतं, पण ते टेक्निकली शक्य नव्हतं, म्हणून मी हसले. कारण मी म्हटलं नाही असं ये नाही हो सकता है, असं नाही बघत कोणी कोणाकडे. आणि आय मीन ही इज लाईक अ डिअर फ्रेंड, आणि तुमचा एक फ्रेंड जेव्हा तुमच्याकडे ओके फाईन तेव्हा तो ऍक्टिंग करत असतो वगैरे वगैरे सगळं मान्य आहे, पण तरी ते नाही झेपत. म्हणजे आय एम गेटिंग गूज बम्प्स इवन ॲज आय एम टॉकिंग अबाउट इट. आय मीन इट्स पण इज ऑसम फन, म्हणजे आम्ही मजा केली सिनेमा शूट करत असताना.